नमस्कार. मी आशुतोष टिळक. 30 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 या आठवड्याच्या म्हणजेच 2024च्या पहिल्या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स या आठवड्यामध्ये तशा भरपूर होत्या, अनेक अनेक होत्या. सेबी ऍक्शन मध्ये दिसली, क्रॅकडाऊन दिसला. इन्कम टॅक्सनी 30 लाख टॅक्स पेयर्सला पाठवल्या नोटीस. आरबीआयने काही जणांना ट्रॅक केलं जे 3 पत्ती, लुडो, क्रिप्टोकरन्सी, एफएनडो मध्ये पर्सनल लोनचा समावेश करत होते. भारत पहिल्या 2 दिवसाच्या नवीन वर्षाच्या पहिल्या 2 दिवसामध्ये पेट्रोल पंप आणि इतर अनेक साऱ्या गोष्टींना ऍक्सेस करता येत नसल्यामुळे काही प्रमाणात ट्रक ड्रायव्हर्सच्या संपामुळे थांबला होता, देशाची चाकं थांबली होती असं म्हणण्याची वेळ येते. डायव्हेस्टमेंट फेल होत होती, पण सरकारच्या कंपन्यांनी सरकारला दिलेल्या डिव्हिडंडमुळे सरकारला मदत झाली आहे. ऍस्ट्रोलॉजर्सची ऍडवायझरी काय झालं आहे नेमकं बघूया. गव्हर्नमेंटचं डेट, सरकारचं कर्ज या आठवड्यात रडारवर होतं, त्याची नेमकी काय बातमी होती. आणि आरबीआयने बँकांच्या डिव्हिडंडच्या संदर्भात काढलेला नवीन नियम हे या आठवड्यामध्ये अजून एक चर्चेचा विषय होते. जिओ फायनान्स आणि ब्लॅकरॉकच्या त्यांच्या जॉईंट व्हेंचरनी म्युच्युअल फंडाचा बिझनेस मिळण्यासाठी अप्लाय केला आहे. अधिक बातम्या. नमस्कार. मी आशुतोष टिळक तुमच्या समोर घेऊन आलो आहे 6 जानेवारी ते 12 जानेवारी या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. बातम्या अगदी भरभरून भऱ्या होत्या. अगदीच थोड्या वेळापूर्वी, म्हणजे मी सुरुवात करण्याच्या आधी, डिसेंबर महिन्याचे रिटेल इन्फ्लेशन पण येऊन गेले. लाल समुद्र, रेड सी मध्ये असलेलं युद्ध भडकलं. यावेळेच्या बजेटमध्ये काय काय एक्सपेक्ट करता येईल त्याचा एक अंदाज किंवा पुढे आला. क्वार्टरली रिझल्टचा हंगाम सुरू झाला होता. ऍज ऑलवेज टीसीएस इन्फोसिसनी त्यांचे रिझल्ट जाहीर केले. जीएसटीची नोटीस LIC ला मिळाली. काही हजार करोड रुपयाच्या नोटिसेस LIC पर्यंत पोहोचल्या. LICचा त्याच्यावरचा रिस्पॉन्स. वर्ल्ड बँकेचा जागतिक ग्रोथच्या बाबतीतचा अंदाज, रिपोर्ट काय म्हणतो. भारताच्या म्युच्युअल फंडांनी 50 लाख करोडचं ऍसेट अंडर मॅनेजमेंट अचीव्ह केलं, मोठी बाब आहे. ONGC ला फायनली देशामधल्या केजी बेसिन मधून, त्यांच्या भागामधून ऑइल काढायची सुरुवात झाली. सेबीचं म्हणणं आहे की स्टार्टअप साठीच्या IPO ना अधिक इझी करता यावं. इंडिया US ट्रेडच्या बाबतीमध्ये टॉक चालू आहे आज आणि उद्या. तुम्ही ज्या वेळेला बघता त्यावेळेला शनिवारी हे चालू असणार आहे. आणि व्हाईट लिस्ट ऑफ लोन ऍप्स असे काही बातम्या होत्या. अजून एक बातमी जी माझ्या नजरेखालून सुटली ती म्हणजे SBIने काढलेल्या FDची एक नवीन ग्रीन FD असा एक पार्ट SBIने काढला आहे तुमच्यासाठी. नमस्कार. मी आशुतोष टिळक. 13 जानेवारी ते 19 जानेवारी या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स काय होत्या बरं या आठवड्यामध्ये. हेडलाईन्स अगदी इंटरेस्टिंग काही होत्या. रेड सी मधलं युद्ध काय थांबायला तयार नाही आणि त्याचा फटका हळूहळू भारताला बसायला सुरुवात झाली आहे. फर्टिलायझर म्हणजे खतं कदाचित महाग होऊ शकतील, कारण ते बनवायला लागणारा जो रॉ मटेरियल असतो, जो कच्चा माल असतो, तो आयदर जॉर्डन कडून येतो किंवा रशियाकडून येतो. आणि ह्याचा जो काय रस्ता आहे तो ते रेड सी मधूनच येतो. खनिज तेल, त्याची पण किमती वाढू शकतील किंवा भारताच्या एक्सपोर्टर्ससाठी देखील मोठ्या प्रमाणावर किमती वाढू शकतील. एक प्रॉब्लेम आहे. जग 2022-2023 पासून मोठ्या प्रमाणावर आशा लावून बसलेला आहे की आता भाववाढ जे काय चालू झाली आहे, रेट हाईक जी झालेली आहे ती आता, व्याजाचे दर कमी होतील, महागाई जगभर कंट्रोलमध्ये आली आहे. परंतु US फेडरल रिझर्व्हच्या 2 MPC मेंबर्सनी आणि भारतामध्ये शक्तिकांत दास यांच्या काही भाषणांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या काही स्टेटमेंटमुळे हे लक्षात आलं की घाई नाहीये बाजाराला. WPI इन्फ्लेशनचे नंबर्स जाहीर झाले. सेबीने मिडल कॅप आणि स्मॉल कॅप
म्युच्युअल फंडांच्या स्कीमची स्ट्रेस टेस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. पण त्याही पेक्षा महत्वाची बातमी म्हणजे सेबीच्या असं लक्षात आलं आहे की काही ठराविक इन्व्हेस्टमेंट बँकर्स हे आयपीओचं ओव्हर सबस्क्रिप्शन करतात. काय आहे ती बातमी ते पण एकदा बघूया. आणि या आठवड्यामध्ये भारताच्या बाजारामध्ये किंवा जगभरातल्याही काही बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जे ब्लडबाथ किंवा मेहॅम चालू झालं होतं त्याचा भारतामधला कल्प्रिट जो एचडीएफसी बँक होता त्यांच्याविषयी पण आपण बोलणार आहोत. व्हॉट टू एक्सपेक्ट इन बजेट. माझ्या या सगळ्या अभ्यासामध्ये आणि माझ्या येणाऱ्या पॉडकास्टच्या एका सिरीजमध्ये काय आहे त्याच्यासाठी मला जे काय अभ्यास करत असताना जे काय माझ्या हातात लागलं ते मी याच्यात थोडंफार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरबीआय कॉशियस ऑन एनबीएफसी टू एनबीएफसी लेंडिंग आणि डिपॉझिट टेकिंग एनबीएफसी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या विषयीचे काही रिस्ट्रिक्शन्स रूल्स समोर आल्या. ट्रेड डेफिसिट रिड्यूस झाला आहे 3 मंथच्या लो पर्यंत. आणि फिच या एका पतमानांकन संस्थेने भारताचं क्रेडिट रेटिंग काय वाढवलेलं नाही आणि त्याच्यामध्ये अनेकांनी नाकं मुरडलेली आहेत की असंच चालू आहे. बघूया. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 20 जानेवारी ते 26 जानेवारी या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर आलो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. सगळ्यात पहिल्यांदा ही सूचना, या आठवड्याचं ट्रेडिंग थोडंफार गडबडलेलं होतं. 22 जानेवारीला अयोध्या येथल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देशभरातल्या अनेक साऱ्या ऍक्टिव्हिटीज बंद होत्या. शेअर बाजार देखील बंद होता आणि त्यामुळे जी डिझास्टर रिकव्हरी साईट ही होती या दिवसामध्ये त्याचं काही ट्रेडिंग झालं नाही आणि त्यामुळे शनिवारी मागच्या ऍक्टिव्हिटी ज्या काय होत्या त्या पूर्ण वेळ मार्केट चालू राहिलं आणि त्यामुळे मला आठवड्याचे बाजारभाव घेताना मोठ्या मुश्किल आली. त्याच्यामुळे ह्या आठवड्यापुरता इंडायसेस अँड शेअर प्राइसेस किंवा त्याच्या पल्सेस कमॉडिटीज प्राइसेस मी घ्यायचं नाही असं ठेवलेलं आहे. जनरली मी माझ्या बातम्यांना पुरेसं खोलात जाऊन एक्सप्लेन करतो. या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त बातम्या आहेत. पुढच्या आठवड्यात परत एकदा तुमच्या समोर घेऊन हजर होईल कमॉडिटीज अँड इंडायसेस. तोपर्यंत सुरुवात करूया या आठवड्याच्या बातम्यांना. काय झालं राव, इन्फ्लेशन ऑफ मेनी टाइप्स. येणारा काळ 2024 आणि इतर अनेक साऱ्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्लेशन, महागाई वेगवेगळ्या प्रकारची दिसते आहे. वेगवेगळ्या प्रकारची बाजारभाव असेल, हे असेल, ते असेल, एल निनोमुळे. त्याच्या बाबतीमध्ये काय आहे ते बघूया. इंडिया वॉन्ट टू बाय ऑइल फ्रॉम न्यू शॉप. रशियाचं तेल धुवून काढून युरोपमध्ये पोहोचवल्यानंतर आता आपल्याला पण काहीतरी खायला लागतं. आता ते देखील कुठून तरी घ्यावं लागणार आहे. कोणाकडून घ्यायचं बरं? इराण तर घ्यायचा नाही ना, असं एक तयारी चालवलेली आहे. देशभरामध्ये कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स इन एव्हरी हॉस्पिटल. आधी असं व्हायचं की त्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या सेगमेंटमध्ये नसलं तर ते घेताना कठीण व्हायचे, रिइम्बर्स करून घेताना कठीण व्हायचं, खिशातला पैसा खर्च करावा लागायचा हेल्थ इन्शुरन्सची. काय अनेक वेळा तो तसा मिळणं, क्लेम सेटल होणं हे पण एक मोठा प्रॉब्लेम होता. सुरू झालेला आहे. भारती हेक्झाकॉमचा एक नवीन आयपीओ आला. झी सोनी मर्जर कॉल्ड ऑफ झाला आणि आता लिटिगेशनचा आणि कोर्ट केसचा गेम चालू होईल. या आणि अशा इतर काही बातम्या होत्या. नमस्कार, मी आशुतोष टिळक तुमच्या समोर घेऊन आलो आहे 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. खरं तर या बातम्या या आठवड्याच्या थोड्याशा लेट झाल्या मला माहित आहे, पण बजेटचं पॉडकास्ट आणि इतर अनेक साऱ्या गोष्टींमुळे मला फारसा वेळ देता आला नाही, त्यासाठी क्षमस्व. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. काय होत्या या आठवड्याच्या? या आठवड्याच्या हेडलाईन्स एकदम सोप्या होत्या, काही फारशी डोक्याला ताप नव्हती. बजेटच्या हायलाइट्स होत्या. बजेट होतं आठवड्यावर. त्याच्यानंतर आरबीआयने या बजेटच्या आठवड्यामध्ये इतर कुठल्याही बातम्या नसतात, बजेट सगळीकडे खाऊन टाकतं. परंतु आरबीआयने पेटीएमला 197 कम्युनिकेशनच्या सबसिडियरीला जी पेमेंट
बाबतीमध्ये एक पोस्टर बॉय आहे, फिनटेकचा पोस्टर बॉय होती, होती, त्याला थप्पड लावणं, टाईट करून टाकणं, हा या आठवड्यातला, या भागातला एक हायलाइट होता. त्याच्यानंतर फेडरल रिझर्व्ह अमेरिकेची, आरबीआय, त्यांनी त्यांचे रेट अनचेंज ठेवले आहेत आणि असे हिंट दिले आहेत कुठल्याही रेट हाईक होणार नाहीये. काय म्हणजे मार्च मध्ये पण एक्सपेक्ट करायची का नाही, हे एक चॅलेंज झालेलं आहे. आणि एचडीएफसी बँक म्हणते की त्यांना एलआयसी ची मदत पाहिजे आहे, त्यांच्या भावांमध्ये चालू असलेली घट रोखायला सरकारने त्यांना मदत करायला सांगितलेलं आहे. आरबीआयची परमिशन आहे 9.9 करायला. पुढे काय आहे, काय हे सगळं. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या बातम्यांपासून, या आठवड्यांच्या हेडलाईन्स पासून. काय हेडलाईन्स होत्या? अगदी अगदी पुरेशा होत्या. परंतु हेडलाईन्स सांगण्याआधी मी सांगतो, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय आवडलं याच्यामधलं? तुम्हाला अधिक कशाची माहिती पाहिजे आहे? तुम्हाला अधिक काय ऍड करायचं आहे हे सांगा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करून तुम्हाला नेमकं काय आवडलं हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. आरबीआय पॉलिसीचा आठवडा होता. मागच्या आठवड्यात बजेट गाजवलं आणि त्याच्यामुळे या आठवड्यात शक्तिकांता दास येऊन यांनी थप्पड मारून ठेवली होती. शक्तिकांता दास यांची ताकद आपल्याला माहित आहे. पेटीएमच्या शेअरला धाड 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 लोअर सर्किट लावून ठेवले. त्याच्यानंतर एफआयआयज बाईंग डेट, डीआयएस बाईंग इक्विटी. काल परवापर्यंत, मागच्या काही दिवसांपर्यंत एफआयआयज हे भारताच्या बाजारातले इक्विटी खरेदी करणारे मोठे खरेदीदार होते. अचानकपणे एफआयआयनी त्यांचा असलेला स्टेक त्या मार्केटमधला विकला आणि ते आता डेट मार्केटकडे वळतात. डीआयएस, म्युच्युअल फंड असतील, इन्शुरन्स असतील, यांनी इक्विटी मध्ये गुंतवणूक करणं लावलं आहे. एसआयपी बुक वाढून राहिली आहे. हे काय चालू आहे राव? आहे काय? बघूया. ब्रिटिश अमेरिकन टोबॅको, फॉर्मर प्रमोटर ऑफ इंडियन टोबॅको कंपनी आयटीसी, त्याला त्यांचा स्टेक विकायचा आहे. काय आहे ते बघूया. सेबीचं ऍक्शन, झी बिझनेसच्या एक्सपर्टवरचं काय शिकायला मिळतं ऐकूया. स्टेट्स वॉन्ट मोर मनी फ्रॉम सेंटर. आहे काय हा केस? हे सगळं एकूण काय प्रकरण काय आहे हे पण ऐकूया. गीतांजली जेम्स, मेहुल चोक्सी, ललित मोदी, मेहुल चोक्सी ही नावं ऐकली असतील तर गीतांजली जेम्स हे पण एक नाव ऐकलं असेल. त्याचं लिक्विडेशन करायचं मुंबई एनसीएलटी बेंचने मान्य केलेलं आहे. काय होईल यांचं नेमकं? मग कशा तऱ्हेने होईल? त्याचे ऍसेट्स कोण खरेदी करतील? पंजाब नॅशनल बँकेला किती पैसे मिळतील? प्रश्न आहे. स्पेक्ट्रमचं ऑप्शन उभं राहिलं आहे. सरकार पुढच्या काही दिवसांमध्ये स्पेक्ट्रमचं ऑप्शन करायला निघालेली आहे. आयआरडीए असं म्हणणं की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जसं असतं तसं आता प्रायोरिटी सेक्टर इन्शुरन्स पण असलं पाहिजे. या आणि इतर काही. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या आठवड्याच्या विकली न्यूज, आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर आलो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. काय बातम्या होत्या बरं? हेडलाईन्स. ह्युंदाई इंडियाचा आयपीओ बातमी होती. थोडीशी मागच्या आठवड्याची, थोडीशी या आठवड्याची. जानेवारीचा सीपीआय डेटा, डब्ल्यूपीआय डेटा, इन्फ्लेशन 0.27 असं डब्ल्यूपीआयचं आलं आणि व्हीट प्राइसेसनी एक त्यांचा विलनचा पार्ट करून दाखवला. एक विलनियस त्यांनी रोल केला. एक मोठा रिफॉर्म भारतात होता होता राहिला असं म्हणावं लागेल. भारताला सरकारी पातळीवरचं एकच 3 नॉन लाईफ जनरल इन्शुरन्सचं एक मर्जर होऊन एकच मोठी इन्शुरन्स कंपनी मिळता मिळता राहिली. आरबीआयने पेटीएमच्या बाबतीमध्ये एफएक्यू जाहीर केल्या. एक क्लिअरिटी आली की नेमकं आता पेटीएम मध्ये काय राहील. 197 कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय आणि पेटीएम पेमेंट्स बँकेच्या असलेल्या सर्व्हिसेस म्हणजे नेमकं काय, या बाबतीमध्ये एक क्लिअरिटी आली आणि त्याची जी तारीख आहे ती पण पुढे सरकवली गेली.
ट्रेड डेफिसिट त्याचा डेटा आला. गोल्ड मे बी द टेस्ट ऑफ इयर असं एक लक्षात आलं की हो, गुगल बार्डला ज्यावेळेला शेवटच्या दिवशी 2023च्या शेवटच्या दिवशी विचारलं होतं की नेमकं काय आहे, काय असणार आहे, कुठला ऍसेट क्लास असणार आहे, त्यांनी सांगितलं की गोल्ड. कदाचित ते खरं सिद्ध होताना दिसत आहे. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. काय बातम्या होत्या या आठवड्यामध्ये? बातम्या काय सापडल्या नाहीत. वन इंडियन कंपनी फेसेस EU सँक्शन्स. रेकॉर्ड इन सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड मध्ये काही रेकॉर्ड सेटअप झाले आहेत. आरबीआय पुशेस UPI लाईक सिस्टीम फॉर क्रेडिट. क्रेडिट कर्ज वाटण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज वाढवलं नाही, त्यांना कर्ज दिलं, याच्यामध्ये चालू आहे. आरबीआय त्याच्यामध्ये ऍक्शन घेतली, काहींना फिनटेक मध्ये ऍक्शन घेतलं, काही NBFC ना स्ट्रिक्ट ऍक्शन दाखवल्या, पण आता स्वतः मात्र क्रेडिटच्या साईडला पुश करणं चालू आहे. काय आहे बातमी? ही एक महत्वाची बातमी आहे. ग्रासिम एंटर्स इनटू पेंट बिझनेस. एशियन पेंटचा एक नवीन कॉम्पिटिटर जन्माला आला आहे. त्याची बातमी बघूया. मिस सेलिंग हेल्थ इन्शुरन्स फॉर 55-year-old अँड मोर. आरबीआयच्या मिनिट्स जाहीर झाल्या, ज्याने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जे काय आरबीआयची मीटिंग झाली त्याच्यामध्ये. आणि पेटीएम UPI बिझनेस गेटिंग ट्रान्सफर्ड फॉर बँक्स इन्क्लुडिंग ऍक्सिस. काय आहे? नमस्कार, मी आशुतोष टिळक. 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स काय होत्या? हेडलाईन बऱ्याच होत्या. हा आठवडा मुळात GDPच्या नंबर्सनी गाजवला. त्याच्याविषयी नेमकं काय हायलाइट होतं? IIPच्या डेटानी नेमकं काय हायलाइट केलं? या GDPच्या डेटाकडे IIPच्या नजरेने जेव्हा आपण बघतो तेव्हा नेमकं काय सापडतं, थोडस याच्याविषयी पण बोलूया. रेकॉर्ड क्रॉप प्रोटेक्शन विथ द इश्यू इन WTO. नेमकं काय झालेलं आहे की ज्या वेळेला WTO सारख्या एका संस्थेमध्ये फूड प्रोटेक्शन, फूड सिक्युरिटीचा इश्यू जातो, त्यावेळेला एक मोठा इश्यू जन्माला येऊन बसतो. जगभरातल्या अनेक साऱ्या देशांचं असं म्हणणं आहे की भारत सबसिडी देऊन अन्नधान्य खरेदी करतो तयार झालेलं, आणि ते बाहेर एक्सपोर्ट करतो. आम्हाला आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना फारसं काय मार्केट मिळवून देता येत नाही, हा आमच्यावर अन्याय आहे, म्हणून त्याच्यावर भरपूर अन्याय झाले. त्यातला एक मोठा इश्यू होता WTO मधला. वोडाफोन आयडियाला फायनली फंडिंग मिळालं. $1 बिलियन अँकर असलेली माणसं, त्यांना पैसा मिळाला. काही बँका त्यांना पैसे द्यायला तयार झाल्या आहेत आणि प्रमोटर्सच्या खिशातून पैसा येणारच आहे. असं टोटल मिळून पैसा येतो आहे. टाटा सन्सचा IPO जवळपास अश्युअर झालं, नाही म्हणायला या आठवड्यात तो होता. आणि SBIच्या दिनेश कुमार खरांनी काही IPO हायलाइट केले, त्याच्याविषयी बघूया. आणि रिलायन्स डिझनीचं मर्जर जाहीर झालं, नेमकं त्याच्याविषयी पण अधिक काय बातम्या आहेत त्याच्याविषयी पण बघूया. सुरुवात करूया. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 2 मार्च ते 8 मार्च या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. या आठवड्याच्या हेडलाईन्स खरं तर काय होत्या? या आठवड्याच्या हेडलाईन्स अगदी भरपूर होत्या. म्हणजे हा आठवडा महाशिवरात्रीच्या शुक्रवारच्या सुट्टीच्या नंतर देखील एक अत्यंत टाईट आठवडा होता आर्थिक दृष्ट्या. आणि म्हणून इंडियाज इन्क्लुजन इनटू ब्लूमबर्ग इंडेक्स JP मॉर्गननी ऍड केला. त्याच्यानंतर ब्लूमबर्ग या दुसऱ्या एका प्रतिष्ठित फिक्स्ड इन्कम मार्केटच्या इंडेक्स बनवणाऱ्यांनी भारताचा समावेश, भारताच्या सरकारच्या बॉन्डचा समावेश त्याच्यात केला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. टाटा मोटरनी त्यांच्या बिझनेसचं डीमर्जर करायचं जाहीर केलं. बँकांची, RBIची अशी इच्छा आहे की त्यांच्या कस्टमरला कार्डचं नेटवर्क चूज करण्याची एक ऑथॉरिटी, एक इंडिपेंडन्स असावा. बँकांनी तो निर्णय स्वतः घेऊ नये असं RBIचं म्हणणं आहे. आणि ही एक अत्यंत योग्य
डिसिजन झालेला आहे आरबीआय कडून, अधिक जाणून घेणार आहोत. केवायसीचा अजून एक लेअर. खरं तर बातमी फार छोटी आहे, समजून सांगायला थोडा टाइम लागेल, पण तुम्ही म्हणणार की छोटी बातमी का? तुमचा पैसा, तुमची गुंतवणूक ही जास्तीत जास्त सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून. आरबीआय एक्सपेक्ट्स 8% ग्रोथ, 8% जास्तीच्या ग्रोथ मध्ये Q3 मध्ये लागलं. आणि आरबीआयचं म्हणणं की Q4 ची जी ग्रोथ आहे ना ती पण थोडीशी अशी वरच्या साईडला असू शकते. म्हणून बोल फायनान्शियल इयरची ग्रोथ ही 8%च्या आसपास फिरू शकते, आरबीआयचं म्हणणं हो. इंडियन शिपिंग इंडस्ट्री आत्ता जे 1,500 जहाज आहेत ते 15,000 पर्यंत नेण्याचा प्लॅन आहे. नेमकं काय आहे अधिक समजून घेऊया. वेदर, फ्रेट आणि काही नवीन कमोडिटीज फायनान्स मिनिस्ट्रीने फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये ऍड केलेल्या आहेत. कमोडिटीच्या बाबतीमध्ये जेएम फायनान्स आणि IIFL गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये आरबीआयने घेतलेल्या ऍक्शन्स या आठवड्यामध्ये एक हायलाइटेड पॉइंट होत्या. म्हणजे या आठवड्याच्या बिग हायलाइट अशा दोन चार ज्या होत्या त्या तिथे आहेत. NFRA डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ कंपनीज हा काय मॅटर आहे, झालं काय आहे. बातमी अशी थोडीशी कोपऱ्यातली होती पण तरी पण तिला हायलाइट करावं लागेल. स्ट्रेस टेस्ट ऑफ स्मॉल अँड मिड कॅप स्कीम्स आणि इजिप्त. जगभरच्या अनेक साऱ्या बातम्यांच्या बाबतीमध्ये हे जे हायलाइट होतं ते करावं लागलं आणि वाटलं तर मग इतर थोड्या बातम्यांकडे जाऊ. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 9 मार्च ते 15 मार्च 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स काय होत्या? हेडलाईन्स काही महत्वाच्या हेडलाईन्स होत्या. फॉर एक्झाम्पल, पेट्रोलच्या किमती घटवल्या सरकारने. पेट्रोल डिझेलच्या किमती 2-2 रुपयाने. भारतामध्ये अर्थातच मी रेकॉर्ड करतो आहे त्यापासून पुढच्या काही तासांमध्ये 14-15 तासांमध्ये साधारण भारतामध्ये निवडणूक आयोग निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करतो आहे. सो तुम्ही बघत असताना जर वेळापत्रक जाहीर झालं असेल तर येस, भारत 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जायला तयार होतो आहे. आणि आर्थिक वर्षाचा शेवट देखील पुढच्या काही दिवसांमध्ये होतो आहे, 1-2 आठवड्यामध्ये. त्याच्याविषयी पुढच्या येणाऱ्या आठवड्याच्या बातम्यांमध्ये बोलूया. सीपीआय इन्फ्लेशन, कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचं इन्फ्लेशन जे आहे ते फेब्रुवारीमध्ये 5.09 आलं. WPIचं इन्फ्लेशन फेब्रुवारी 2024 मध्ये 0.2 आलं, जे घटलेलं आहे. बराच काळ ते निगेटिव्ह मध्ये जाऊन बसलं होतं असं म्हणायला जागा होती. स्ट्रेस टेस्ट रिझल्ट ऑफ म्युच्युअल फंड असं जे मागच्या काही दिवसांमध्ये चालू होतं ते नेमकं काय आहे? तो एक फ्रॉथ का म्हणवला गेला होता की ज्याला एक फेस येऊन बसला आहे की करायचं धरायचं काहीच नाही, फक्त काहीतरी शो ऑफ येऊन पडलेला आहे समोर. हे नेमकं काय आहे याच्या बाबतीमध्ये माधवीपुरी बुच आणि उदय कोटक यांचे परस्पर विरोधी स्टेटमेंट झाले, त्याच्याकडे पण आपण थोडासा प्रकाश टाकूया, बघूया. आणि को ब्रँडेड क्रेडिट कार्ड नावाचा एक फॅक्टर आरबीआयने सांगितलं की चुप बसा, काहीच नाही. आरबीआय खरं तर याही आठवड्यामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होती. पब्लिक होल्डिंग इन PSU बँक्स 25% कुठल्याही शेअर्समध्ये असलं पाहिजे, पण भारताच्या 2017-18च्या आसपास भारत सरकारला रिकॅपिटलायझेशन बॉन्ड्स काढावे लागले. भारताचे स्वर्गीय अर्थमंत्री जेटली सर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखालच्या अर्थ मंत्रालयाने त्यावेळेला रिकॅप बॉन्ड्स काढले आणि त्याच्यामुळे काही बँकांमध्ये सरकारची हिस्सेदारी ही 25%पेक्षा जास्त झाली. ऍज अ प्रमोटर सरकारला तो हक्क आहे, परंतु काही काही बँकांमध्ये 98%, 99%च्या आसपास पर्यंतचे स्टेक्स जाऊन पोहोचले. 2024च्या ऑगस्ट पर्यंत हे ठेवायची परमिशन होती, पण 2024चा ऑगस्ट म्हणजे आलेल्या सरकारला पहिलं काम त्याच्या IPOचं किंवा FPOचं करावं लागेल. खरंच तसं होईल का? बघू याच्यामध्ये. ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोने त्यांचा स्टेक जवळपास 3.5% घटवला. कोण होते खरेदीदार, काय काय झालं, काय काय हायलाइट आहे याच्याकडे पण आपण नजर टाकणार आहोत. म्युच्युअल फंड नाऊ 54 लाख करोड स्ट्रॉंग, 50 लाख करोडचा आकडा ओलांडत
54 लाख करोड मध्ये जाऊन पोहोचले आहेत. आणि T+0 म्हणजे ज्या दिवशी शेअर खरेदी केले त्याच दिवशी शेअर विकायला पण काढले. एक हात दो एक हात लो, किंवा ज्याला एका तासात सौदापूर्ती असं म्हणावलं गेलं. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 16 मार्च ते 22 मार्च या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्यासमोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स काय होत्या? नाऊ वॉच अँड लिसन DRHP. सेबीची बोर्ड मीटिंग होती आणि मला आणि तुम्हाला कदाचित माहित असेल की सेबीची ज्या वेळेला बोर्ड मीटिंग असते ना त्यावेळेला जोरदार मोठे निर्णय येतात, हायलाइट्स मोठ्या प्रमाणावर येतात. अनेक वेळेला आता भारताच्या दृष्टीने मोठ्या आणि महत्वाच्या निर्णयांचा त्याच्यामध्ये धडाका सुरू होतो. IPOs आणि माधुरीपुरी बुच यांच्या बाबतीत तर हे म्हणावं लागेल की त्या असल्यापासून काही मोठ्या हायलाइटेड निर्णय बोर्ड मीटिंग मध्ये घेतले गेले आहेत. हा आणखीन एक FOMC फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या याचा दिवस होता, फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगचा. तरी त्यांचे रेट अनचेंज ठेवले. अधिक काय आहे बघायला जाऊया. REITs रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ना RBI ची परमिशन पाहिजे आहे बँकांकडून कर्ज घ्यायला. नेमकं झालं काय आहे बघावं लागेल. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया फायनली गेट अ ब्रीदर. रस्ते बनवतायत का रस्ते विकतायत असा प्रश्न ज्यांच्याविषयी पडावा त्यांना थोडाफार पैसा मिळावा, त्यांच्या डोक्यावर असलं कर्ज थोडंफार घटलं म्हणायला जागा आहे. RBI सेड नो टू बँक्स. आम्ही नाही परमिशन देऊ शकत असं एका प्रपोजलला म्हणलं. नेमकं काय होतं बघावं. एजन्सी बँक्स किंवा जवळपास सगळ्याच बँका भारतामधल्या या 31 मार्च हा भलेही रविवार असो ओपन असतील RBIचं म्हणणं. अधिक काय आहे त्याच्याकडे पण बघूया. फेअर फॅक्सला IDBI मध्ये परत एकदा इंटरेस्ट निर्माण झाला आहे आणि ते ऑल कॅश डील मध्ये करायला तयार आहेत. खरंच IDBI बँक त्यांच्या खिशात जाईल का हे बघावं लागेल. इंडियन रिफायनर्स सेड नो थँक्स टू रशिया. नेमकं काय झालं आहे हे बघावं लागेल. हा एक. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 2024 सालच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. 23 मार्च ते 29 मार्च 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन खरं तर या आठवड्यामध्ये काही फार महत्वाच्या हेडलाईन्स होत्या. फॉर एक्झाम्पल T0 ज्या दिवशी तुम्ही ट्रेड केला त्याच दिवशी 1 तासामध्ये तुमचं सेटलमेंट पूर्ण होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये शेअर येतील, पैसे येतील, जे काय असेल. हा एक मोठा होता. शेअर बाजारातल्या एका मोठ्या ब्रोकरेज कंपनीचं डिलिस्टिंग आणि त्यांच्या बाबतीमध्ये संकटात अडकणं, त्यांच्या बाबतीमध्ये काही इश्यूज जन्म घेणं, काही आरोप त्यांच्यावर होणं आणि मुळात डिलिस्टिंग जशी आली तसा 2024 किंवा आर्थिक वर्ष 2025 हे मेनबोर्ड IPOचं वर्ष आहे का असं मी का म्हणतो आहे. असे अनेक साऱ्या गोष्टी या समोर येत आहेत या आठवड्यामध्ये. टेंडर नोटीस फ्लोटेड फॉर JM फायनान्स आणि IIFL. मागच्या 1 ते 2 आठवड्यांमध्ये सेबीने RBIने JM फायनान्स आणि IIFLच्या विरुद्ध काही ऍक्शन घेतल्या. IIFL फायनान्सच्या विरुद्ध त्यांच्या गोल्ड लोनच्या पोर्टफोलिओच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्शन घेतल्या गेल्या. काही प्रमाणात फ्रॉड सोनं किंवा त्या क्वालिटीचं सोनं न घेणं किंवा काही अगदी एक्स्ट्रीम रेअर केसेसमध्ये सोनं देखील न घेता ऑनलाईन गोल्ड लोन देणं, अशा गोष्टी देखील समोर आल्या. कल्याणी ग्रुप, कल्याणी HUFचं हायकलच्या बाबतीमध्ये असलेला जो इश्यू चालू आहे तो नेमका काय आहे त्याच्यावर एकदा प्रकाश टाकूया. आणि फ्रॉम मिनिमम वेजेस टू लिव्हिंग वेजेस 2025 मध्ये भारत सरकारची अशी प्रिपरेशन चालू आहे की मिनिमम वेज अशी जी भारतामध्ये सिस्टीम लागू झालेली आहे तिकडून आयुष्य जगता येण्यासाठीचं मिनिमम वेज काय असेल आणि ते देण्याचा एक प्रयत्न भारत सरकार करते आहे. आणि मागच्या 2 वर्षामध्ये एल निनो नावाच्या एका फॅक्टरनी आपल्या हवामानाला, आपल्या पावसाला
संकटात टाकलं होतं. 2023 मध्ये काही भागात दुष्काळ पडला होता, काही भागामध्ये कशाला पाऊस कमीच पडला होता, असमान पडला होता, काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडला होता. देशाच्या काही भागामधले जलाशय धरणांमधलं पाणी घटायला सुरुवात झालेली होती आणि इतरही अनेक